राणीसाहेब, सर्व गोष्टींचा सारासार विचार व्हावा, कारण पुढील संकट दिसतायत मला. आणि आम्हाला त्या संकटाच्या पलीकडचं दिसतंय. मराठमोळं रांगणारं सुख. राणीसाहेब, दादोजी पंतांची चिंता आणि आपला निश्चय यामागे मराठी मुलखाचं हितच आहे, मान्य आहे. पण आपण थोडं थांबायला हवं. पूर्ण तयारी करून कोंढाणा घेऊ. म्हणजे यासाठी वर्ष 6 महिन्याचा काळ लागणार आहे. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपल्याला आत्ता या क्षणी रणशिंग फुंकायचं आहे. परंतु राणीसाहेब, त्याने आदिलशाही सावध होईल. आता सावध व्हावं त्यांनी. आणि म्हणूनच गर्जना करून त्यांना सांगायचं आहे, मावळ जाळीत सिंहाची पिल्ल फिरतायत म्हणून. आपल्या हर हर महादेवाच्या घोषानं बडी बेगमच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे. आपल्याकडे एकदा बघताना शत्रूने 10 विचार केला पाहिजे. शिवबा, तुम्ही तयार आहात ना? आपल्या आज्ञेची वाट पाहतोय आम्ही. या 5 सुलतानी अजगरांनी गिळलेल्या मराठी माणसाला यातून बाहेर काढा, हीच आमची आज्ञा असेल. त्यासाठी पहिलं पाऊल काय उचलावं? आपल्या परडीत जमलेल्या शेकडो मावळ्यांचं संरक्षण. उद्या एखादा सरदार चालून आला तर आपल्या हाताशी मातब्बर गड पाहिजेच. म्हणून कोंढाणा हा हवाच. ये बून शाहजी की, ये बून जीजाबाई की, और ये आखिरी बून सीवा की. बेगम, बून दवा की, नाम जहर का. ये जहर आपके नस नस में फैलना चाहिए. बेगम, जो जहर हमें बाहर से तकलीफ दे रहा है, वो आपको अंदरूनी तकलीफ दे. बेगम, खामखा बवाल मत खड़ा करना. बवाल उन्होंने मचाया है, हमने नहीं. लुटिया उन्होंने डुबोई है. लेकिन बेगम, शाहजी तो हमारे मददगार रहे हैं. सुल्तान, आपने जो लड्डू खाए हैं वो ठग के लड्डू खाए हैं, इसीलिए बेहोश हो गए हैं आप. लेकिन हमें सब मालूम हो गया है. अब हम नहीं फंसेंगे. देखो बेगम, सुल्तान, हमने तय किया है, हम उस शाहजी को सबक सिखाएंगे, और ऐसा सबक सिखाएंगे कि वो उम्र हयात याद रखेगा. आपकी क्या राय है सुल्तान? शाहजी के साथ कभी सीधे सीधे मत उलझना बेगम साहिबा, गलती होगी. दवा पी है, असरदार बात कीजिए. दादोजी पंत, अगर शाहजी को सबक सिखाना है तो उस दादोजी पंत को पकड़ना, उसके गले में फांसी का फंदा डाल देना. लेकिन आलीजा, वो तो आपका नौकर है, किले कोंढाणे का सूबेदार है. लेकिन शाहजी का वफादार है. आलीजा, दादोजी पंत, क्या होगा उस मामूली दादोजी पंत को मारकर? खुद के जख्म से उतना दर्द नहीं होता बेगम साहिबा, जितना अपनों की तकलीफ से होता है. ठीक है, हम दादोजी को सबक सिखाएंगे, लेकिन ये आखिरी मौका. जीजाबाई की शैतानी हरकतें बंद होनी चाहिए. Hey!
काय करताय? सोडा मला. सूबेदार दादोजी पंत, उम्र हो गई आपकी। इस उम्र में अकेले बाहर घूमना सेहत के लिए अच्छा नहीं है। लक्षात ठेव, ह्याचे परिणाम वाईट होतील. तुम्हारे इलाके में इतनी बगावत हो रही है और तुम चुप बैठे हो, क्यों? देखो बूढ़े, तुम्हारे मौत का फरमान आया है बीजापुर से सीधा मेरे पास। बड़ी बेगम साहिबा ने खुद लिखा है, अगर दादोजी दिखाई दे तो उनकी गर्दन मार देना। जाओ, बख्श दी तुम्हारी जान। अगर तुम्हारे इलाके में फिर बगावत दिखाई दी तो तुम्हारी तो गर्दन मार दूंगा, लेकिन तुम जिसे दिलो जान से चाहते हो उस शाहजी को भरे दरबार में ही बेइज्जत किया जाएगा, याद रखना। अगला मुरार जगदेव तुम्हारा शाहजी होगा, जिसकी जुबान काटी थी और पूरे बीजापुर में घुमाया था। अगर ऐसा हुआ तो इसके जिम्मेदार तुम होगे, तुम। कोंढाणा जिंकायचा असेल तर मेटावरच्या माणसांना फितूर करायला पाहिजे. वय, नाहीतर मग मोठा जमाव घेऊन हल्ला करायचा. राणीसाहेब, आम्ही काय म्हणत होतो? आधी बसून घ्या. या. राणीसाहेब, कल्याण रहाटेवडेहून डिंबळे चोरगे ही माणसं आली आहेत. बोलवा त्यांना. जी. आपण कोंढाण्याचा विचार करतोय आणि इथे त्याच्या पायथ्याच्या गावातली माणसं हजर झाली. अरे वा, आज मातब्बर डिमळे सरदार, हिकमती चोरगे सरदार कोंढाण्याचे चौक पहारे सोडून इथे कसे काय आले? जी साखरपुड्याचा अवतान द्यायला आलो होतो. लग्नाची सुपारी शिवबाराजांच्या हातनं फुटावी अशी दोन्ही गावची इच्छा आहे. वय दणक्यात लग्नाचा बेट ठरलाय वाटतं. अहो, हे समद शिवबाराजांमुळे. त्यांनी पाटलाचा हातपाय तोडलं, नाही तर या अगोदर पोरी बाळींचं गुपचूप लग्न कार्य व्हायचं. आता आलाच आहात तर आमचा आहेर आणि मानपान घेऊन मगच जा. राणीसाहेब, एवढं करता आमच्यासाठी, कसं उतराई व्हावं? होय. तेही सांगू आम्ही. राणीसाहेब, तुम्ही आमच्यासाठीनं एवढं करताय, आमासने बी सेवा घडू द्या तुमची. सेवा स्वराज्याची करायची आपण सर्वांनी, आणि कोंढाण्याच्या रखवालदारांनी. म्हणजे आमच्या धन्यांनी, असंच ना? अहो, सांगतो की, पण करायचं काय? कोंढाणा घ्यायला मदत करायची. काय कोंढाणा घेणार? अहो, पर किल्लेदार लय उलट्या काळजाचा आहे. अहो, तुम्ही मदत केली तर किती वेळ लागेल गड हाती यायला? आहात तयार? वय वय, हाय तयार आम्ही. तुम्ही जर आमच्यासाठनं वाघिणीसारखं लढू शकता, बांगड्या सांभाळत तलवार हाती धरता, मग आम्ही मागे राहणार वय. राज, आम्ही माघार घेणार नाही. मोहीम आखा तुम्ही, आमचा खांदा तुमच्या खांद्याला भिडल. वय वय, अव कोंढाणा आपणच जिंकणार.
तुम्हारे मौत का फरमान आया है बीजापुर से सीधा मेरे पास। बड़ी बेगम साहिबा ने खुद लिखा है, अगर दादोजी दिखाई दे तो उनकी गर्दन मार देना। अगर तुम्हारे इलाके में फिर बगावत दिखाई दी तो तुम्हारी तो गर्दन मार दूंगा, लेकिन तुम जिसे दिलो जान से चाहते हो उस शाहजी को भरे दरबार में ही बेइज्जत किया जाएगा, याद रखना। अगर ऐसा हुआ तो इसके जिम्मेदार तुम होगे, तुम। कधी कोणी एवढं धाडस केलं नाही हो. 12 मावळात वावर आमचा, परंतु कोणी कधी वाट अडवली नाही. एवढा पुंडावा मोडून काढला, परंतु कोणी कधी नजर वर करून पाहिलं नाही. आणि आज त्या अमीननं आमच्यावर तलवार रोखली. म्हणाला गर्दन मारतो, नाहीतर बडी बेगमशी इमान राख. बडी बेगमशी इमान राखायचं म्हणजे ज्या सूर्योदयासाठी मी ढासळत्या काळोखाला पाठ लावून रोखून धरलाय, ती पाठ काढून घेऊ? नाही, ते जमणार नाही. महाराज साहेब, इतकी वर्ष मी आपली सेवा केली, कर्तव्यात कसूर केली नाही. इमान राखून राहिलो आम्ही, आणि आता ह्या वयात हा अपमान. अपमानाचंही काही नाही हो, पण तुम्हाला सोडून आदिलशाहीची चाकरी, ते होणार नाही. आणि जरी चाकरी नाही केली तरी इथं जे घडतंय त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासानं जीव पोखरतोय माझा. काय करू महाराज साहेब, काय करू? राजमान्य राजश्री, राजमान्य राजश्री शहाजीराजे यांचे चरणी सेवक दादोजी का नमस्कार. आपणास अवगत करावे आज्ञा घेवी हे हेतोने हे पत्र. इथली परिस्थिती दिवसेदिवस अधिक ही बिकट होते आहे. इथले कार्यात सहभागी होताना मेरे हात थरथरत आहे. त्यात इथे आगळी घडली तर आपली तिथे दरबारात बेअदबी होण्याची भीती असते. ये कारणाने आपण मला कार्यातून मुक्त करावे. यापुढे आपले सेवेशी रुजू नसू ये बदल आगाऊ माफी मागत आहे. कलावे लोभ असावा दादोजी पंत. दादोजी पंत, हमें पता था ये वफादार सेवक अपने मालिक के लिए जान दे सकते हैं, लेकिन उनके खिलाफ कुछ भी नहीं करेंगे. वजीर सल्तनत, जी हुक्म. किसी भी हालत में ये खत शाहजी तक नहीं पहुंचना चाहिए. जी. जैसा मैं कहूंगी वैसा खत दादोजी पंत तक पहुंचाने का इंतजाम करो. उसे लगना चाहिए कि वो अल्फाज शाहजी के हैं. जी बड़ी साहिबा. लिखो. महाराज साहेब पुढे लिहितात की दादोजी पंत,
तुमच्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झालाय. विजापूर दरबारात आमच्याकडे संशयानं पाहतायत तुमच्यामुळे. पाहिलं, काहीही न करता हे आमच्या वाट्याला आलंय. आणि आता तर आपण कोंढाणा घेणार. नका घेऊ. आम्ही कोंढाणा घेणारच. परंतु या पत्रात सरळ सरळ निषेध केलाय. मुळात हे पत्र महाराज साहेबांनी लिहिलेलंच नाहीये. काय? हो, कारण आबासाहेब पत्रास लावतात ते अत्तर लावलेलं नाही. ही बडी बेगमची चाल आहे. पंत, मुळात महाराज साहेब असं पत्र तुम्हाला का लिहितील? तुम्हाला ही गोष्ट कळायला हवी होती. माफ करा राणी साहेब, अस्वस्थ होऊन या पत्रावर विश्वास ठेवला आम्ही. पंत, तुम्ही कोंढाण्याचे सुभेदार आहात, त्यामुळे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे. परंतु आम्ही कोंढाणा घेणारच. दादोजी, तुम्ही बापूजी मुदगल देशपांड्यांना बोलावून घ्या. कोंढाण्याचा किल्लेदार आहे सिद्धी अंबरवाह. शूर आहे, पराक्रमी आहे, पण तेवढाच लालसी. जुगार हा त्याचा आवडता खेळ. पहेलिया कोडी सांगून पंडितांना हरवणं हा त्याचा छंद आहे. बापूजी, आम्ही एक सांगतो, रक्ताचा एकही थेंब न सांडता हा किल्ला ताब्यात घ्या. अहो, पण तुमचं कसं पणाला लावा. दादोजी तुम्हाला मदत करते. पंत, काय झालं? काही नाही. मग ठरलं तर तुम्ही एकटे आणि तो सिद्धी अंबर वाहक. महाराज साहेबांना लिहिलेलं पत्र बडी बेगमच्या हातात पडलं. याचा अर्थ बडी बेगम आमच्यावर पाळत ठेवू नये. कधीही काहीही करू शकते ती. कदाचित शिवबाराजे करतायत ते चांगलंच आहे. तोरणा घेतला, राजगड घेतला, आता कोंढाणाही घेतील. फार घाई होते का? बरोबर आहे. वादळाशी भांडायचं तर वेग सोसाट्याचाच हवा. आई ग! महाराज साहेब, राणी साहेब, परमेश्वरा, काय स्वराज्याचं बोट कसं सुटायला लागलं? कोण ओढतंय आम्हाला स्वराज्यापासून दूर? आई! नाही, आम्ही दूर जाणार नाही. ते बघा, ते बघा, स्वराज्य झालंय. आणि तो बघा उंच गगनात फडकतोय. भगवा, भगवा. ते बघा आमचे शिवबाराजे, काय त्यांचा डौल कसे तळपतायत बघा. शिवबाराजे, तुम्हाला आमचा मुजरा